होमोफोन्सचा अर्थ काय होतो की असे शब्द ज्यांचा उच्चारासारखा आहे मात्र अर्थ आणि स्पेलिंग दोन्ही भिन्न भिन्न आहेत. त्याचे काही उदाहरण आपण बघूया. आय कॅन सी द ब्ल्यू सी. तर दोन सारखे उच्चार असणारे कोणते शब्द दिसले आपल्याला? सी सी सी. आता एस डबल ई सी चा अर्थ काय होतो? बघणे. आणि एस ई ए या सी चा अर्थ होतो समुद्र. मग मी निळा समुद्र बघू शकतो असं हे वाक्य आहे. त्याच्यामध्ये सी आणि सी हे दोन काय आहेत? होमोफोन्स आहेत. त्यानंतर शी अलाउड हिम टू रीड द पोएम अलाउड. कोणते दोन होमोफोन्स वापरले? अलाउड आणि हा अलाउड. या अलाउडचा अर्थ काय होतो? परवानगी देणे. परवानगी देणे. आणि या अलाउडचा अर्थ काय होतो? मोठ्याने. म्हणजे तिने त्याला मोठ्याने वाचण्यासाठी परवानगी दिलेली आहे. अलाउड. त्यानंतर बघूयात आय वॉन्ट पीस नॉट अ पीस ऑफ केक. कोणते होमोफोन्स आले तिथे? पीईएसीई या पीसचा अर्थ काय होतो? शांती, शांतता. आणि या पीसचा अर्थ होतो तुकडा. म्हणजे दोन होमोफोन्स हे वापरलेले तिथे. मग अर्थ काय झाला? आय वॉन्ट पीस नॉट अ पीस ऑफ केक. मला शांतता हवी आहे, मला केकचा तुकडा नको. पुढचं बघूयात आता. स्कॉलरशिपला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघूयात आपण. सम डे आय विल सॉल्व द डिफिकल्ट डॅश. खाली तुम्हाला पर्याय दिले. सेम, सम, सम आणि सम. करेक्ट ऑप्शन कोणता येणार आहे? सम. आता सेम म्हणजे सारखा, हा सम म्हणजे काही आणि हा सम म्हणजे काय होतो? बेरजेची काही उदाहरणे, त्याला आपण सम असं म्हणतो. म्हणून करेक्ट आन्सर काय येणार आहे? सम. सम डे आय विल सॉल्व द डिफिकल्ट सम. त्यानंतर शी इज डॅश डॅश टायर्ड टू वॉक. टू. मग सगळेच टू दिसत आहेत बघा. टू 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 आणि टू. कोणतं येईल याच्यातला? सेकंड नंबरचं. या टू चा अर्थ काय होतो? जास्त, खूप किंवा सुद्धा. शी इज टू टायर्ड टू वॉक. ती चालायला खूप थकलेली आहे. टू आणि टू हे दोन्ही होमोफोन्स या ठिकाणी वापरलेले आहेत. या ठिकाणी काही होमोफोन्स दिलेले आहेत, त्यांचा अर्थ आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला करूयात सुरुवात. सीन म्हणजे पाहिले. सीन म्हणजे दृश्य. मेल टपाल. मेल म्हणजे पुरुष. बाय म्हणजे आणि बाय म्हणजे विकत घेणे. हिअर म्हणजे येथे आणि हा हिअर म्हणजे ऐकणे. एट म्हणजे खाल्ले. एट म्हणजे मीट म्हणजे भेटणे. हा मीट म्हणजे नो म्हणजे नाही असणे. हा नो म्हणजे नाही. आय म्हणजे आय म्हणजे सन म्हणजे सूर्य. हा सन म्हणजे मुलगा. नाईट म्हणजे नाईट हाय हॅलो. हाय म्हणजे उंच. होल म्हणजे छिद्र. हा होल म्हणजे संपूर्ण. राईट म्हणजे बरोबर. हा राईट म्हणजे लिहिणे. सेल हा सेल विक्री. मेड बनवला. पास्ट टेन्स आहे मेडचा. बनवला. आणि हा मेड म्हणजे सर्वंट, कामवाली बाई. चेक तपासणे. हा चेक धनादेश. पेन लेखणी. हा पेन दुखणे. टेल म्हणजे सांगणे. हा टेल म्हणजे गोष्ट. हिट मारणे आणि दुसरा हिट उष्णता.
सीट म्हणजे बसणे. आणि दुसरा सीट देअर. देअर म्हणजे तेथे. देअर. आणि हा देअर म्हणजे त्यांचे. वेट म्हणजे ओझं. आणि हा वेट म्हणजे वजन. वजन. खूप छान, सगळ्यांनी खूप छान टाळा.